फ्रेजरपुरा पोलिसांनी अवघ्या 12 तासात एक धक्कादायक अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करत 2,72,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कामगिरीमुळे अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। 11 जुलै रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादीला सुंदरलाल चौकातील जझीरा हॉटेलमध्ये बोलावून आरोपींनी त्याला ओला इव्हिकल मध्ये जबरदस्तीने बसवले। त्यानंतर मोसिकॉल जीनच्या खुला मैदानात नेऊन मारहाण केली आणि त्यांचा 1 लाखाचा आयफोन 16 प्रो जबरीने हिसकावून घेतला। आरोपींनी चाकूचा धाक दाखवून प्रवीणनगर रोडवरील मणिपूर लेआउट येथे नेले आणि पैशाची मागणी केली। घाबरलेल्या फिर्यादींनी बहिणीचा फोन पे वरून 5,000 रुपये ऑनलाईन पाठवले, जे आरोपींनी हिसकावून घेतले। एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला आहे। इतकेच नाही तर मोबाईल परत हवा असल्यास 10,000 रुपये अधिक द्यावे लागतील, नाहीतर मोबाईल फोडून टाकू आणि पोलिसांना तक्रार दिल्यास जीवे मारू अशी धमकीही दिली आहे। या गंभीर घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवली। घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास कौशल्याचा वापर करत लक्ष्मीनगर अमरावती येथील 20 वर्षीय श्रीकृष्ण उर्फ क्रिश प्रमोद सूर्यवंशी आणि अनिश उर्फ अंशू अनिल वाघमारे या दोघांना अटक केली आहे। तसेच एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींकडनं चोरीला गेलेला आयफोन 16 प्रो, 2,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि 1 चायना चाकू असा एकूण 2,72,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट, पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांनी त्यांच्या पथकाने केली आहे। अमरावती शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे। फ्रेजरपुरा पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना नक्कीच वाढेल। या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।